Modi.com मध्ये पुन्हा एकदा स्वागत। आपण संवाद साधतोय विख्यात कवी साहित्यिक लखनसिंह कटरे यांच्याशी। या तिसऱ्या भागात लखनसिंहजी आपले मनपूर्वक स्वागत। धन्यवाद। नमस्कार। झाडीबोली साहित्यावर उत्तम अभिप्राय आपण व्यक्त केला। नेमका झाडीबोली साहित्य कसं वृद्धिंगत होईल, झाडीबोली साहित्य हे जनामनात कसं पोहोचेल याविषयीची आपली तळमळ त्यातून व्यक्त झाली। आपला उल्लेख झाडीबोली साहित्यिक असा करणं हा एक प्रकारे आपल्यावर अन्याय ठरेल। केवळ झाडीबोली साहित्य नाही तर प्रमाण भाषेतील मराठी साहित्य जे आहे त्यातही आपलं बरंच योगदान आहे। आपले अनेक कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत। प्रमाण भाषा आणि बोली भाषा यातील साहित्य निर्मिती आणि त्यातील भेदाभेद याकडे आपण कसे पाहता? साहित्य निर्मितीसाठी आपल्याला प्रमाण भाषेकडे जावं लागेल। बोली भाषा मी अगोदर सांगितले की बोली भाषा आपण त्याच्यासाठी पुढे आणतोय की प्रमाण भाषेला जेव्हा शब्दांची कमतरता भासेल किंवा एखादी संज्ञा स्पष्ट करण्यासाठी काही गोष्टी कमी पडत असतील तर त्यासाठी आपल्याला बोलीचा वापर करायचा आहे आणि म्हणून बोली लुप्त होऊ नये म्हणून बोली साहित्य आहे। म्हणजे बोली साहित्य हे एक प्रकारे प्रमाण मराठी साहित्यासाठी एक पायरी आहे, पूरक साहित्य म्हणून आहे। आणि या पूरक साहित्याद्वारे पायरीद्वारे आपल्याला प्रमाण मराठीचा जो स्तर आहे तो कसा कायम राखता येईल, कसा वाढवता येईल या दृष्टीने आपला हा विचार आहे। म्हणजे झाडी बोलीलाही महत्व तेवढंच आहे, कारण पायाला महत्व असतं, नुसता शिखर बांधून होत नाही। म्हणून शिखर मजबूत पाहिजे असेल तर आपला पाया सुद्धा मजबूत पाहिजे। म्हणून आपण या दृष्टीने याच्याकडे पाहतोय की बोली कुठलीही बोली असू दे, बोली म्हणजे ही एक प्रकारचा पाया व्हावी, परंतु पाया जमिनीत गाडून राहणार नाही, तो पुढे सुद्धा आला पाहिजे। या दृष्टीने की जी वर्ग शिखर प्रमाण भाषेचा तयार होणार आहे त्याच्यावरती शोभली पाहिजे, त्याची शोभा वाढवली पाहिजे, आभा वाढवली पाहिजे, या दृष्टीने त्याचा आम्ही विचार करतो। आपण एक साहित्यिक आहात, त्यापेक्षा जास्त तुम्ही वाचक आहात। साहित्यिक म्हणून तुमची भूमिका निश्चितच महत्वाची आहे। सोबतच आमच्या असं लक्षात आलेलं आहे की तुम्ही एक उत्तम वाचक आहात। तुमचे आवडते लेखक कवी कोणते? मी तर म्हणेन की मला साहित्यिक आणि वाचक यापैकी तुम्ही कोण आहात हे विचारलं तर मी सांगेन की मी वाचक आहे आणि साहित्यिक हा माझा बाय प्रोडक्ट आहे। कदाचित माझे आवडते लेखक कोण या बाबतीमध्ये मला अजून मीच निश्चित करू शकलेलो नाही। कारण काय की एखाद्या वेळेस मला हा लेखक आवडतो, मला असं वाटते नाही याच्यापेक्षा हा बरा आहे। तसं विलास सारंगांचे लेख मला खूप आवडतात। त्याचप्रमाणे हरिश्चंद्र थोरात आता सध्या जे लिहित आहेत यांचे सुद्धा विश्लेषणात्मक जे लेख येतात ते सुद्धा मला खूप आवडतात। कथा कादंबऱ्यामध्ये जर म्हटलं तर आता मी कथा कादंबऱ्या केव्हाचं वाचणं सोडलेलं आहे, तरी त्यातल्या त्यात मला आनंद यादवांची झोंबी ही आत्मकथात्मक जी कादंबरी आहे ती मला खूप आवडली होती। आणि सध्या मी वाचतो आहे आमचेच सहकार विभागामधलेच अधिकारी सध्या आहेत पदावर, श्रीकांत देशमुख यांची पिढी जात ही कादंबरी सुद्धा मला खूप आवडते आहे। शिवाय कथात्मक साहित्यापेक्षा विचारात्मक काहीतरी साहित्य जे असतं ते मला जास्त आवडते आणि त्यासाठी गांधीनगरचं इतकं साहित्य मी सध्या मागवलेलं आहे। रामचंद्र गुहांचं सगळं, लुई फासरचं आता सध्या जे भाषांतर झालंय मराठीमध्ये विरा जोगळेकरांनी ते बोलवलं आहे। दिलीप कुलकर्णींनी गांधीच्या उद्यासाठी गांधी याच्यासाठी एक पुस्तक केलेलं आहे। या प्रकारचं माझं जे साहित्य आहे म्हणजे माझा तसा आजचा जर आवडता लेखक म्हटला तर तो दिलीप कुलकर्णी म्हणावा लागेल, जो पर्यावरणवादी आहे। नुसता पर्यावरणवादी नाही तर तो पर्यावरणवादी जीवन पती पत्नी दोघी जगतात। आजही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एका गावात दापोली तालुक्यामध्ये कुठेवाड नावाच्या एका गावामध्ये ते राहतात, अजूनही शेणाला सारवलेल्या घरात राहतात। तर त्याचं जे लिखाण आहे ते लिखाण मला सध्या तरी खूप आवडतं। दिलीप कुलकर्णींचं जीवन, त्याचं जगणं आणि साहित्य निर्मिती त्यांनी ओघाओघात केलेली आहे, आपले अनुभव व्यक्त करण्यासाठी ते मांडलेलं आहे। परंतु एकूणच त्यांचा समाजाविषयीचा दृष्टिकोन आणि या समाजाने कोणत्या दिशेने गेलं पाहिजे खऱ्या अर्थाने त्याविषयीचा त्यांचा अभ्यास आणि ते स्वतः ते जगतात आहे। ते गांधीवादी विचारसरणीचे आहेत की आणखी कुठले आहेत हा भाग वेगळा आहे, परंतु आज ज्या पद्धतीचं जीवन ते जगतात आहे ते महत्वाचं आहे। आणि
आज आपण तुमच्या शेतावर आलेलो आहोत या तिसऱ्या भागात. मागे धानाची रोवणी झालेली आहे, इकडे आंबे आहेत आणि आपल्या दृष्टीपथात भाऊभूतींची जिथे साहित्य निर्मिती झालेली आहे ती टेकडी आहे. दिलीप कुलकर्णींचा प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वावर मला जाणवतो की ज्या पद्धतीचं त्यांचं जीवन आहे, त्यांनी या समाजासाठी संपूर्ण आयुष्य वेचलेलं आहे, झोकून दिलेलं आहे. निवृत्त झाल्यानंतर तुमचाही तोच प्रयत्न आहे असं लक्षात येतं की इथले जे वेगवेगळे प्रयोग आहे ते मर्यादित असतील, परंतु त्या पद्धतीने जगण्याची तुमची मनीषा आहे. तो प्रयत्न तुमचा निश्चितच अभिनंदनास पात्र आहे. तुमच्यापासून नव्या पिढीने निश्चितपणेच तो आदर्श घेतला पाहिजे. परंतु भौतिक सुखाच्या मागे लागलेली ही पिढी काय करेल आणि काय आपल्या पुढे वाढवून ठेवलेलं आहे, निश्चितपणेच फार मोठा तो प्रश्न आहे. परंतु तुमच्या पद्धतीने तुम्ही तो प्रयत्न करत आहात. तुम्ही आनंद यादवांचा उल्लेख केला. जे साहित्यिक तुम्ही वाचलेले आहेत किंवा वाचतात, त्यातल्या त्यात तुम्हाला जे साहित्य भावलं ते आनंद यादवांचं 1-2-3 नावांचा उल्लेख आपण केला. त्या अनुषंगाने एक प्रश्न आहे की आनंद यादव म्हणजे ग्रामीण साहित्यिक. खऱ्या अर्थाने नव्या पिढीला प्रकाश झोतात आणण्याचं काम ग्रामीण कथाकारांना, कादंबरीकारांना, ग्रामीण कवींना खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आणण्याचं काम आणि मुख्यतः वाचकांपर्यंत नेण्याचं काम हे आनंद यादवांनी केलेलं आहे. ग्रामीण साहित्याकडे तुम्ही त्या दृष्टीने कसे पाहता? मी 1968 पासून ललितचा वर्गीनदार वाचक आहे आणि त्याच दरम्यान केव्हा तरी मी आनंद यादवांच्या गोतावळाबद्दल वाचला आणि गोतावळा वाचून मी ज्या झाडीबोलीकडे वळलो त्याचं मुख्य कारण कदाचित गोतावळा वाचणे हेच असू शकेल. म्हणजे गोतावळा वाचून ग्रामीण बोली सुद्धा प्रमाण मराठीमध्ये कशा प्रकारे व्यक्त करता येते आणि प्रमाण मराठीला कशी समृद्ध करू शकते हे मला गोतावळातून कळलं असावं कदाचित. आणि म्हणूनच मी 1980 मध्ये मी तुम्हाला मागे बोललो होते चकवाबद्दल मी ते ललितमध्ये लिहू शकलो. म्हणजे झाडीबोलीकडे माझा वळण्याचा जो प्रयत्न होता किंवा प्रयास होता तो कदाचित तोच कारण होतं म्हणणार नाही, पण कदाचित गोतावळा आनंद यादवांची ही ठरली असावी असं मला वाटतं. दुसरं दिलीप कुलकर्णीचा जो प्रभाव आहे, साधारणतः 2000 ते 2001च्या दरम्यान दिलीप कुलकर्णींचा आणि माझा संपर्क आला. अंतर्नाद मासिकाचे जे संपादक भानू काळे माझे मित्र आहेत ते, तर भानू काळेंनी मला सांगितलं की म्हणे तुम्ही दिलीप कुलकर्णीचा गतिमान संतुलन मासिक वाचा. ते छोटंसं 2 पानाचं मासिक ते काढतात. मी त्या मासिकाचं वर्गणीदार झालो. 30 रुपये फक्त वार्षिक वर्गणी आहे. आणि ते वाचायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी माझ्या जीवनाचा पॅटर्नच बदलला. मी गोंदियाला प्लॉट खरेदी केला होता, नागपूरला फ्लॅट खरेदी करण्याची माझी प्रक्रिया सुरू होती. ते सगळं थांबवून मी 2003 मध्ये गावात घर बांधलं. याच्या मागे म्हणजे गावाकडे परत येण्याचा माझा जो प्रवास झाला, त्या प्रवासामध्ये दिलीप कुलकर्णींचा संगत मिळण्यासोबत प्रत्यक्ष नाही, पत्रव्यवहारामुळे किंवा वाचनामुळे, त्यांच्या साहित्यामुळे, त्याच्यामुळे मी इकडे वळलो. आणि मला विकासाची संकल्पना आहे की विकास आहे की विनाश आहे या दृष्टीने आपण विचार करावा लागतो. आणि त्यावेळेस मला सहकार आठवतो की परिसर वैशिष्ट्यांचा विकास. परिसर वैशिष्ट्यांचा विकास आपण केला म्हणजे काय होतं मी आपण मागे बोललोच आहे. तर त्या दृष्टीने जे आम्ही विचार केला तेव्हा मला असं लक्षात आलं की मी जर गावात राहिलो, गावाकडे मी आलो, तर मला माझं जीवन माझ्या पद्धतीने जगता येईल. आणि जे मला करायचं आहे म्हणजे मी जे बोलतो आहे म्हणजे आता काय होईल, बोले तसा चाले तसं होणार नाही, बोलतो काही करतो काही असं होऊन जाईल ते. म्हणून मग म्हटलं आपण प्रत्यक्ष आजमावून पाहायचं, कारण दिलीप कुलकर्णी इतके वर्ष आजमावत आहेत, आपण त्या तेवढ्या मोठ्या स्तरावर करू शकणार नाही. कारण आजपर्यंत आमचं जीवन जर दुसऱ्या पद्धतीने गेलं आहे. मी 30 वर्ष शासकीय नोकरीत होतो, मोठ्या मोठ्या शहरात राहिलोय. त्याच्यामुळे एकदम गावात जाणं कदाचित, जरी माझं बालपणात पहिले सुरुवातीचे 18-20 वर्ष गावात गेली तरी गावात जाणं मला थोडंसं अडचणीचं असं वाटत होतं. पण जेव्हा मी गावात आलो, 1-2 वर्षानंतर इथे रुळलो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही, दिलीप कुलकर्णी म्हणतायत ते बरोबर आहे. आज ना उद्या आपल्याला ह्या विकास आणि विनाश याच्यापैकी काय निवडायचं. कारण महात्मा गांधींनी जे त्यांच्या हिंद स्वराज आहे ते जसं तसं आज लागू करता येत नाही. पाश्चिमात्यची संस्कृती आहे, ही पाश्चिमात्य संस्कृती विनाशाकडे जाते आहे, ठीक आहे, पण त्याच्यातून सुद्धा आपल्याला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुढे सुद्धा जाता येते. पण तंत्रज्ञान
आणि त्याला काय म्हणू शेती किंवा आम्ही विकास याच्यात जर निवड करायची असली तर आपल्याला कोणा एकाची निवड करून दुसरा टाळता येत नाही. दोघांचा समन्वय साधून आपल्याला जर पुढे जाता आलं तर हा विनाश जो आज आपला भयंकर मोठ्या पद्धतीने वाढतो आहे तो आपल्याला विकासामध्ये परिवर्तित करता येईल आणि विनाशाची जी प्रक्रिया आहे ती थोडीशी तरी आपल्याला थांबवता येईल. हा तुमचा प्रयोग किती यशस्वी झाला असं तुम्हाला वाटतं? पूर्णपणे यशस्वी झाला. कसं काय म्हणजे याचा तुम्ही प्रश्न तो विचारला होता की माझा मुलगा जो उच्च शिक्षित आहे, BCom आहे, LLB आहे, MBA आहे, SAP आहे, इतकं असून त्यानं काही दिवस पुण्यामध्ये जॉबही केला, नागपूरमध्येही केला, पण तो मला म्हणाला की पापा मैं शायद नौकरी नहीं कर पाऊंगा, मेरे को गाव में ही आना है. आणि तो गावात आला आणि हे सगळं पाहतोय आपण, शेती तो करतो आहे, सांभाळली आहे आणि त्याच्यात तो 100% सक्सेस झाला असं आज मी म्हणणार नाही कारण त्याला 5-7 वर्ष झाली आहे, पण तो त्या दृष्टीने त्याची वाटचाल सुरू आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्याच्यावर अन्याय नाही करत? मी त्याला काहीच म्हटलेलं नाही. त्याला म्हटलं की तुला नोकरी मी लावून देतो, उलट माझ्या जे वास्तविक नाही करायला पाहिजे, पण म्हटलं काय करते तुला नोकरी करायची असेल तुला नोकरी मी लावूनही देतो. पण तो म्हणा नाही मला नोकरी करायचीच नाही. तो LLB आहे, प्रॅक्टिस म्हणजे त्याच्याकडे सनद आहे, म्हणून मला जरी मी सनद केली, वकिली केली तर मला शेतीकडे लक्ष देता येणार नाही, कारण शेती फुल टाइम जॉब आहे, वकिली फुल टाइम जॉब आहे. कुठलेही एक जॉब टाळून दुसरीकडे जातो म्हटलं तर घरकांना घाटकासारखी परिस्थिती होऊन जाते. त्यामुळे म्हणजे मला शेतीच करायची आहे आणि याच्यामध्ये तो जो करतो आहे त्याच्यामध्ये माझा त्याच्यावर कुठलाही दबाव नाही, ही त्याची स्वतःची इच्छा आहे. नाही मग एकंदरीतच आजची जी शेतीची अवस्था आहे त्यातून मिळणारं उत्पन्न, शेतमालाला असलेला भाव, सगळं काही निसर्गावर अवलंबून आहे. हे सगळं असताना आणि इतके वर्षाचा तुमचा शेतीचा अनुभव असताना, म्हणजे तुम्ही अधिकारी म्हणून कार्य करत होतात तरी शेतीशी संबंधितच होतात. घर, गाव, शेती, येणं जाणं होतं, शेती करणं होतं. तर हे काही खूप यशाकडे घेऊन जाणारं आहे असं दिसत नाही. तरीही तुम्ही त्याला का थांबवलं नाही? परंपरागत जर शेती केली तर परवडत नाही. अच्छा. आणि मी नेहमी सांगत आलोय की धानाची शेती, ज्याला भात म्हटलं जाते, चुकीचं आहे ते, धानच म्हणायला पाहिजे. धानाची शेती आजवर कधीही कोणालाही परवडलेली नाही. म्हणून जो धानाची शेती करेल तो खाऊन पिऊन सुखी राहील, पण प्रगती या दृष्टीने आपण म्हणतो आजच्या विकासाच्या दृष्टीने त्याला साधता येणार नाही. म्हणून धानाची शेती ही परंपरागत शेती झाली. कदाचित पंजाबमध्ये किंवा अजून हरियाणामध्ये धानाची शेती परवडत असेल, तिकडची जमीन तशी असेल की अजून काही असेल, परंतु माझा जो भाग आहे या भागामध्ये धानाची शेती ही परवडणारी नाही, ही पारंपरिक शेती आहे. बरोबर. म्हणून पारंपरिक शेतीसोबत तुम्हाला अपारंपरिक शेती करावी लागेल. आता अपारंपरिक शेती करायची म्हणजे काय करायची, तर शासनाच्या ज्या योजना येतात त्या शासनाच्या योजनांकडे लक्ष न देता, कारण शासनाच्या योजना येतात त्या सरसकट कुठल्या तरी अनुभवावरून येतात. आणि कसं असतं की मी आता सांगितलं की परिसर वैशिष्ट्यांचा विकास म्हणजे प्रत्येक परिसराचं आपलं एक अलग वैशिष्ट्य असतं. त्याचं वैशिष्ट्य काय ते वैशिष्ट्य तपासून त्याच्यासाठी आपल्याला फ्रेमवर्क करावं लागतं, फील्डवर्क करावं लागतं सुरुवातीला. आणि तो केल्यानंतर त्या परिसराचं वैशिष्ट्य काय आहे, त्या भागामधली जमीन कशी आहे, त्या भागाच्या जमिनीचा पोत कसा आहे, याच्यामध्ये कोणतं पीक घेता येऊ शकेल, त्याशिवाय लाईफ स्टॉकचा कोणतं काम करता येऊ शकेल. जसं गाईचं आजकाल आपण उदाहरण पाहतो आहे, लोक नावं ठेवू देत, गायीवर लोक असं करतात तसं करतात, पण एक गाय 1 एकर शेती सहज करू शकते एका गायीच्या वर्षावर शेतकरी. इतकं त्या गायीचं महत्व आहे. हे लाईफस्टॉकच्याकडे आपण लक्ष दिलं, गोट फार्म म्हणजे बकरी पालन याच्याकडे आपण जर लक्ष दिलं, त्याशिवाय म्हणजे काय होतं की आपण कोणत्या तरी एकाच बाबीकडे लक्ष देतो म्हणून शेती परवडत नाही. परंतु परंपरागत पद्धती सोडून मल्टी क्रॉपिंग जर आपण शेती करायला सुरुवात केली, आणि दुसरी जे सध्या खूप म्हटलं जातं की आम्ही काय करतो, पिकवतो तेच विकतो, जे उलट आज म्हटलं जातं की जे विकते ते पिकवा, या दृष्टीने आपल्याला विचार करायला पाहिजे की आपला हा जो झाडीपट्टीचा भाग आहे, हा झाडीपट्टीचा भाग जगात एक वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. जगात कुठेही असा भाग नाही. जगातली कुठलीही वनस्पती या भागात होत नाही असं नाही. प्रत्येक वनस्पती जगातल्या कुठल्याही देशात असू दे, कुठल्याही जंगलात असू दे, ती वनस्पती या भागात सुद्धा होते. या प्रकारचे संशोधनही झालेले आहे. त्यामुळे हा आपला जो भाग आहे, हा भाग प्रयोग करण्यासाठी, शेतीमध्ये उन्नती करण्यासाठी, परंपरागत शेती सोडून दुसऱ्या प्रकारची शेती करण्यासाठी खूप आपल्याला समृद्ध आहे, खूप सहाय्यक होऊ शकला असा आहे.
फक्त आपली इच्छाशक्ती पाहिजे. आणि एक गोष्ट मी नेहमी सांगत आलोय की मनुष्याची इच्छाशक्ती एवढी जबरदस्त आहे की तो काहीही करू शकतो. बरोबर. आणि हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगतो. माझा ऍक्सिडेंट झाला, मला कॅन्सर झाला, माझ्या छोट्या आतडीला छिद्र पडलं, हे सगळं झेलूनही मी आज इतक्या जगू शकतो ती फक्त माझ्या इच्छाशक्तीमुळे. इच्छाशक्ती येते कुठून? माझ्यासाठी इच्छाशक्ती माझ्या कवितेतून येते. म्हणजे कविता ही कुठला तरी तुम्हाला एक ध्येय आपलं निश्चित करावा लागतो, म्हणजे शक्ती स्रोत निवडावा लागतो. प्रत्येकामध्ये शक्ती स्रोत आहे, तो निवडता आला पाहिजे. मी निवडला, माझा शक्ती स्रोत आहे माझी कविता. माझा जो एक प्रकार पूर्ण कविता संग्रह आहे 16 कवितांचा, आदिम प्रकाश चित्रे, हा पूर्ण माझ्या एका त्या शक्ती स्रोतातून कसा निर्माण झाला ते आहे. माझ्यावर जे मोठं संकट आलं होतं, माझ्या संपूर्ण परिवारावरचं संकट आलं होतं, त्यातून मी कसा बचावू शकलो, त्याच्यामध्ये माझ्या श्रीमतीचा सगळ्यात मोठी भूमिका आहे. मी हारायला लागलो होतो, मी थकायला लागलो होतो, म्हणजे त्याला काय म्हणून मी हार स्वीकारायला लागलो होतो. पत्नीने म्हटलं असे कसे हारते, बहुत कुछ कर सकते. आणि त्या साथीने मग मी इतका पुढे गेलो की अजून तरी मला माहित आहे की मला हार माहित नाही. मी हारनं स्वीकारतच नाही. जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत लढत राहतो, लढत राहायचं. माणूस जिंकतोच हे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकतो. त्या दृष्टीने मी एक शक्ती स्रोत माझा निवडलाय आणि तो शक्ती स्रोतच्या दृष्टीने कविता त्याच्यामध्ये आली, शेती त्याच्यामध्ये आली, निसर्ग संवर्धन त्याच्यामध्ये आलं, निसर्गासोबतची सोबत त्याच्यामध्ये आली. या सगळ्या गोष्टी घेऊन मी वाटतं करतो. आपण तुमच्या शेतात आहोत. आज हा प्रश्न मी सगळ्यात शेवटी घेणार होतो, थोडासा वादग्रस्त आहे. यात मतं वेगवेगळी असू शकतील, कुणाला ते पटेल न पटेल. शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. नवा शेतकरी कृषी कायदा आलेला आहे. आता हा कृषी कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे की अहिताचा आहे हे काळ ठरवणार आहे. ते आज नेते ठरवतायत आहे, मग ते राजकीय नेते असू द्या किंवा शेतकऱ्यांचे नेते असू द्या. हे चुकीचं आहे की बरोबर आहे, हा एक प्रश्न की हे आजच ठरवणं. आणि दुसरं, हे जे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे ते खरोखर शेतकऱ्यांचं आंदोलन आहे की काय? या संबंधाने माझा जो 30 वर्षाचा अनुभव आहे याच विषयातला, त्या अनुभवाच्या आधारे मी सांगू शकतो की सध्या केंद्र शासनाने जे 2 कायदे केलेले आहेत आणि एक अमेंडमेंट आहे, त्या 2 कायद्याबद्दल पहिले बोलतो. तर 2 कायदे जे केलेले आहेत आणि 2 कायद्यामध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदी महाराष्ट्रामध्ये साधारणतः 2010 पासून सुरू आहेत. आणि 2010 पासून सुरू असून त्याचे दुष्परिणाम आपल्याला महाराष्ट्रात तरी पाहायला मिळालेले नाहीत. मधल्या काळामध्ये एक असा सरकारी प्रकार येऊन गेला की ज्यांनी हा प्रकार थोडासा कमजोर करण्याचा प्रयत्न जरूर केला, पण तसे चालायचं. हे राजकारण म्हटलं की या गोष्टी येतात. फक्त मला इतकंच म्हणायचं आहे या बाबतीमध्ये, हे जे कायदे केलेले आहेत, काय केले आहेत, दोन्ही कायद्यात त्याच्या तरतुदी आहेत, या तरतुदीबद्दल जे काही शंका आहेत त्या शंका दूर करता येऊ शकतील. आणि शंका आहेतच, कारण यातल्या काही तरतुदी जाचक आहेत शेतकऱ्यांसाठी, त्या अवश्य त्या कशा दूर करता येतील त्या गोष्टी वेगळ्या. परंतु इथे एक त्याला काय म्हणू, भेदाभेदाचा मुद्दा येऊ शकेल. पण सांगतोय की या दोन्ही कायद्यांमध्ये जे एसडीएमचं हस्तक्षेप दाखवलेला आहे हा सगळ्यात मोठा खतरनाक आहे. शेतकरी मरतील. एसडीएम हा तिथे अधिकारी राहू शकत नाही. एसडीएम हा अथॉरिटी राहू शकत नाही. एसडीएम जर अथॉरिटी राहिला तर हे कायदे चांगले असोत वाईट असोत तो नंतरचा भाग आहे, पण हे कायदे वाईट आहेत हे सिद्ध होईल एसडीएमच्या मुळे. इथे याची व्यवस्था करण्यासाठी, याचं सॉर्ट आउट करण्यासाठी सहकार विभाग, पणन विभाग सक्षम आहे. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये हा पणन विभागाचे काम करतो सुद्धा आहे. फक्त पणन विभागातील जे अधिकारी आहेत यांचं ट्रेनिंग हे सध्या बंद झालेलं आहे महाराष्ट्र शासनामध्ये. हे जे कायदे आहेत हे कायदे हे रेव्हेन्यूच्या मेंटॅलिटीमध्ये बसतच नाहीत. रेव्हेन्यूची मेंटॅलिटी जी आहे ती प्रशासनाची आहे आणि या कायद्यांची जी मेंटॅलिटी आहे ती सुशासनाची आहे. प्रशासन आणि सुशासनामध्ये फरक आहे. 1835च्या 1869चा जो कायदा झाला होता काँग्रेसांचा त्याच्यावरून लक्षात येऊ शकेल की प्रशासन काय सुशासन काय. म्हणून हे कायदे राबवायचे असतील आणि योग्य पद्धतीने राबवायचे असतील तर त्याला सहकार आणि प्रशासन विभागाच्या मार्फत आणि सहकार आणि प्रशासन विभागाच्या लोकांना जशी आम्हाला ट्रेनिंग देण्यात आली तशी ट्रेनिंग देऊन, जसं IAS लोकांना आज मसुरीमध्ये नेऊन राजा बनवलं जातं, यू आर द किंग अँड किंग कॅन डू नो रॉंग. हे IAS होईपर्यंत
त्या लोकांना माहीत नसतं. परंतु मसुरीमध्ये गेल्यानंतर 2 वर्षात ते हेच शिकून येतात की IAS ऑफिसर आर एनी सिव्हिल सर्वंट इज अ किंग अँड किंग कॅन डू नो रॉंग. हे तिथे शिकवलं झालं. म्हणून मी एक प्रस्ताव सुद्धा दिलेला होता शासनाला, अजूनही मी पेपरमध्ये लिहितो की हे जितके सिव्हिल सर्वंट आहेत, IAS असो, IFS असो, IPS असो, यांचं ट्रेनिंग मसुरीला नको, यांचं ट्रेनिंग सेवाग्राममध्ये ठेवा, त्यांचं ट्रेनिंग पवनारमध्ये ठेवा, त्यांचं ट्रेनिंग साबरमतीमध्ये ठेवा, आणि मग पहा फरक पडतो की नाही, मग प्रशासन होतं की सुशासन होतं, फरक पडेल. तर हा जो फरक आहे, हा फरक या कायद्यांमध्ये मला दिसत नाही. म्हणून हे कायदे कितीही चांगले असले तरी या कायद्यांची अशी तशी करण्यासाठी ही यंत्रणा सक्षम. मग ती कुठली असू द्या, ती महसूल असू द्या, सहकार क्षेत्र असू द्या, तुम्ही एक प्रामाणिक अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. परंतु इतर लोक प्रामाणिक नव्हते ना तुमच्या क्षेत्रातही. म्हणजे एक प्रकारे जर महाराष्ट्राकडे पाहिलं तर महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ करण्यात सहकार विभागाचे तेवढाच हात आहे. मग तुम्ही एवढे विश्वासाने कसे काय म्हणता? तेच म्हटलं मी की सध्या ट्रेनिंगच बंद झालेलं आहे. म्हणजे आमच्या वेळेस आम्ही सिलेक्ट झाल्यानंतर 2 वर्षाचा जो प्रोबेशन पिरियड असायचा, त्या 2 वर्षाच्या प्रोबेशन पिरियडमध्ये आम्हाला एका दिवसाची फुरसत नव्हती, एवढं आम्हाला ट्रेनिंग मिळायचं की सहकार काय आहे, सहकारामध्ये कसं राबवायचं, म्हणजे सहकाराच्या सक्सेस स्टोरीज कुठं आहेत, तिथे जाऊन त्या लोकांशी भेटून त्या सगळ्या गोष्टी आपण तिथून शिकून घेत होतो. तर त्याच्यामध्ये कितीही भ्रष्टाचारी जर स्वभाव असला तरी तिथे जाऊन त्याच्यावर कुठे ना कुठे अंकुश पडत होता. ते सगळं बंद झालंय. पुष्कळांची MPSC मध्ये पोस्टिंग अशीच झालेली असते. त्याचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो की माझी जी पोस्टिंग झालेली आहे ती झाली मार्च 1984 मध्ये, आणि 26 मार्च 1984 मंत्रालयातून माझ्या नावाने निघालेला रजिस्टर्ड पोस्टचा लिफाफा 26 मार्च 1984 मी सिलेक्ट झालो, अमुक अमुक ठिकाणी जाईन प्रोबेशन करिता म्हणून निघालेला रजिस्टर्ड लिफाफा मला अजूनही मिळालेला नाही. एवढा भ्रष्टाचार, याला सुशासन म्हणतात. एवढा भ्रष्टाचार MPSC तेव्हापासून सुरू होता, मंत्रालयात तेव्हापासून सुरू होता. तर हे जे लोक लागतात ते बहुतेक पुष्कळचे लोक असे करून लागतात, म्हणून मग ती इथे वसूल करायचा प्रयत्न करतात की काय, असा सुद्धा एक अर्थ याचा काढता येईल. म्हणजे मोदींना जो विरोध होतोय, म्हणजे मोदींची जी आधीची 5 वर्षाची आणि नंतर आता ही 1.5-2 वर्षाची कारकीर्द जर पाहिली तर भ्रष्टाचार संपवणं आणि मुख्यतः ज्यांनी आपल्या दुकानदाऱ्या मांडलेल्या आहेत त्या दुकानदाऱ्या बंद करणं, यासाठी खरं मोदींचं काम सुरू आहे. मी मोदी समर्थक आहे की तुम्ही विरोधक आहे हा भाग नाही, किंवा मी विरोधक आहे तुम्ही समर्थक आहे हा भाग नाहीये. परंतु ज्या पद्धतीने केंद्र शासन सध्या काम करते आहे, तर मोदींना म्हणजे भाजप सरकारला विरोध म्हणून शेतकऱ्यांचं आंदोलन, हे जे काही चित्र दिसते आहे, याचा अर्थ शेतकरी संघटित व्हायलाच नको, शेतकऱ्यांनी आंदोलनं करायलाच नको असं नाहीये. परंतु ज्या प्रकाराने हे सुरू आहे तेच तर आक्षेपार्ह आहे ना. मुळात ह्या दुकानदाऱ्या बंद होणं, म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता की त्या पद्धतीचं त्यांना ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे, मान्य. पण ट्रेनिंग जरी दिलं गेलं तरी आजूबाजूची चौकडी अशी आहे की ते त्याला काम करू देत नाही. तुमच्यासारखा एखादा कणखर अधिकारी ते करू शकेल. आजच्या तरुण पिढीला ते शक्य होईल का? तर नाही असं उत्तर येतं सर्वसामान्यपणे. एखादाच अधिकारी असा असतो की जो तसं काम करू शकतो, परंतु सर्वसामान्य लोक काय आपल्याला नोकरी करायची आहे हाच त्यांचा हेतू असल्यामुळे या प्रवाहात ते सहभागी होतात. मोदींनी अधिकाऱ्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत या सगळ्या दुकानदाऱ्या बंद केल्या आहेत, म्हणून या कायद्याला विरोध आहे का? ह्या कायद्याचा आणि याचा संबंध मला तरी जोडता येणार नाही, मी तेवढा त्याच्यावरचा माझा अभ्यास नाही आहे. परंतु हे जरूर सांगेन की सध्या व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, बाकी सोशल मीडियावर सुद्धा या गोष्टी येत आहेत की ल्युटन्स दिल्ली मध्ये अधिकाऱ्यांचा जो दबदबा होता तो आज नाही राहिला. हे महत्वाचं आहे. आणि मी आज नाही म्हणत आहे की आजचं नाही आहे माझं, हे जवळपास मी 25-30 वर्षापासून सांगतो आहे की जोपर्यंत म्हणजे 1947 मध्ये जी आपली सगळ्यात मोठी चूक झाली, 4-5 चुका झाल्या त्यापैकी एक ही सुद्धा चूक आहे की आम्ही CCS जशी स्वीकारली, सिव्हिल सर्व्हिसेस आपण त्या स्वीकारल्या, म्हणजे ICS आपण जे होतं ती जशीची तशी स्वीकारली. ती स्वीकारणं हिथंच आपली सगळ्यात मोठी गडबड झाली. कारण काय, ICS असू दे किंवा त्याचं नाव बदलून IAS जरी केलेलं असलं तरी त्यांना मी सांगितलं त्या पद्धतीने वी आर किंग अँड किंग कॅन डू नो रॉंग शिकवलं जातं. बरोबर. जोपर्यंत तुम्ही भारतीय प्रशासन व्यवस्था, भारतीय सुशासन व्यवस्थेमध्ये बदलत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी होतच राहणार. आणि म्हणूनच कदाचित
तोही सुद्धा एक भाग असू शकतो की मोदींना विरोध करण्याचा किंवा कायद्यांना विरोध करण्याचा तो एक भाग असूही शकतो. परंतु या दृष्टीने असा संबंध जोडण्याचा माझा अभ्यास नाही म्हणून त्याच्यावरून भाष्य करणार नाही. पण याच्यावरून भाष्य करेन की सनदी अधिकारी जे आहेत ते सनदी अधिकारी हे कुठेही तुम्ही पहा, त्यांच्या कुठल्याही सर्व्हिस रूलमध्ये पहा किंवा आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये पहा, ते पब्लिक सर्वंट आहे. तर ते स्वतःला पब्लिक सर्वंट म्हणत नाही, सिव्हिल सर्वंट म्हणतात. पब्लिक सर्वंट म्हणजे पब्लिक मालक झाला, पण ते पब्लिकला मालक समजत नाहीत. पब्लिकला सर्वंट समजतात, स्वतःला ओनर समजतात. हा जो फरक आहे हा फरक अगोदर आपण मोडून काढला पाहिजे. आणि तो मग मोदी मोडून काढोत, अजून कोणी मोडून काढोत, जो कोणी हा मोडून काढू शकेल तो भारतीय सुशासनाकडे जाईल असा माझा आजचा तरी काय आहे. सडेतोड प्रश्न एका वाक्यात उत्तर द्यायचं आहे. हा जो कृषी कायदा आहे याचे तुम्ही समर्थक आहात की विरोधक? ना समर्थक ना विरोधक. अशी कशी भूमिका एक काहीतरी घ्यावीच लागेल. नाही सांगतो ना, त्याचं कारण सांगतो की याच्यातल्या काही तरतुदी अशा आहेत ज्यातून समर्थक होऊ शकत नाही आणि काही तरतुदी अशा आहेत की ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये मी राबवल्या आहेत. त्याच्यामुळे ना समर्थक ना विरोधक असं म्हटलं. म्हणजे या कृषी कायद्याचा विरोध हा केवळ हरियाणा आणि पंजाब, विशेषतः पूर्ण पंजाब आणि काही प्रमाणात हरियाणा असाच होतो आहे. देशभर हे आंदोलन पसरलं नाही. कारण प्रत्येक ठिकाणी असे आपण म्हणतात तसे कुठल्या ना कुठल्या राज्यात प्रयोग झालेले आहेत. त्यामुळे हा विरोध विशिष्ट एका भूमिकेतूनच होतोय का? याच्यामध्ये एक महत्वाची भूमिका जी आहे ती बाजार समिती नष्ट करण्याची. मी माझं उदाहरण देऊन नेहमी सांगत असतो की लखनसिंह कटरेला कॅन्सर झाला. मग लखनसिंह कटरेला मारायचं की कॅन्सरला मारायचं? कॅन्सरला मारावं लागेल. म्हणून एपीएमसी मध्ये दोष निर्माण झाले असतील तर एपीएमसीला मारायचं की एपीएमसी मधील दोष दूर करायचे? मी पंतप्रधानांनी आताच संसदेत जाहीर केलं ना की एपीएमसी ही म्हणजे या कायद्यात आहेच, ती संपवली जाणार नाही. नाही हे जे कायद्यामध्येच तर तरतूद करून टाकली असती ऑलरेडी, ही नाही आहे. तिथं मे शब्द आहे. मे आणि शालमध्ये कायद्यामध्ये खूप मोठा फरक असतो. हा मे शब्द असल्यामुळे लोकांना शंका येतात आणि शाल शब्द जर राहिला असता तर मग शंका यायचा प्रश्नच नव्हता. म्हणजे मे आणि शालचा हा फरक असतो. मे मध्ये होईल नाही होईल आणि शालमध्ये करावंच लागतं, दॅट इज मॅन्डेटरी. म्हणजे कायद्यामध्ये जेव्हा शाल शब्द येतो तेव्हा ती प्रोव्हिजन मॅन्डेटरी असते, ती करावीच लागते. तर हा मे आणि शाल मधला थोडासा फरक असू शकतो. आणि दुसरी गोष्ट कशी की संपूर्ण भारतभर हे कायदा आंदोलन का पसरलं नाही वगैरे, तर या संबंधाने कसं आहे की लोकांमधली जागरूकता, जसं महाराष्ट्राचा माणूस आपण प्रबोधनाच्या दृष्टीने पुढे गेलेला आहे. संपूर्ण भारतामध्ये प्रबोधनाची जी सुरुवात होते किंवा प्रबोधनाची जी पुरोधागिरी आहे ती महाराष्ट्र करतो. तर महाराष्ट्रामध्ये या बाबतीमध्ये समर्थन सुद्धा भरपूर आहे, नाही असं नाही. विरोधही आहे, समर्थनही आहे. हा जसा भाग आहे तसा बाकीच्या लोकांपर्यंत तो ऍक्च्युअल मध्ये, कारण अजून त्याचे रूल्स तयार झालेले नाहीत. अजून फक्त कायदाच आहे आणि तो कायदा इंग्रजीतच आहे, हिंदीमध्ये सुद्धा आलेला नाही, मराठीत सुद्धा आलेला नाही किंवा बाकीच्या लोकल लँग्वेजमध्ये सुद्धा आलेला नाही. तो एक भाग असू शकतो. म्हणजे जिथे एज्युकेशन जास्त आहे तिथे कदाचित त्याचा, कारण कुठलाही आपण कायदा वाचतो तर त्या कायद्याचं इंटरप्रिटेशन आपण जेव्हा करतो तेव्हा प्लसही अर्थ निघतात, मायनसही निघतात. आणि म्हणूनच सुप्रीम कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये सजग झालेला माणूस सुप्रीम कोर्टातून सुटतो, तो इथून सुटलेला माणूस तिथे धरला जातो. हे इंटरप्रिटेशनचाही भाग असू शकतो. तो लोकांपर्यंत पोहोचला नसू शकतो किंवा अजून लोकांपर्यंत व्यवस्थितपणे त्याचं इंटरप्रिटेशन झालेलं असू नसू शकते. कारण याच्यावर मी एकदम बेकार आहे तसं म्हणणार नाही, एकदम चांगलं आहे तसंही म्हणणार नाही. कारण काय, याच्यातले मी सांगितलं ना, याच्यातले काही प्रोव्हिजन्स महाराष्ट्रामध्ये मी राबवले आहेत. फक्त कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा जो प्रश्न होता तो कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा प्रश्न त्यांनी कृषी विभागाला दिला होता आणि इथं महाराष्ट्र शासनाने चुकलं होतं. कारण पणन कोण पाहतो तर सहकार आणि पणन विभाग, आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कोण पाहिलं तर म्हणे कृषी विभाग. आणि काय होतं, महाराष्ट्र शासनामध्ये बाकी सगळं काही असलं तरी डिपार्टमेंटचा समन्वय नाही. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. कारण महाराष्ट्राच्या दृष्टीने आमचा जो समन्वय नाही आहे, असाच समन्वय जर ऍग्रिकल्चर मार्केटिंग आणि SDM मध्ये नसेल तर हा कायदा कसा चुकीचा आहे हे लवकरच सिद्ध होईल. म्हणजे ते ठरवणार आहे, त्याचं विश्लेषण वर्गीकरण करण्यावर ते ठरणार आहे. बिलकुल बिलकुल. राबवणूक कशी करतोय आपण त्याच्यावर अवलंबून आहे. त्याला राबवतो कसं. आता याच्यामध्ये काही तरतुदी अशा आहेत की जाचक आहेत, मी सांगितलं की त्यात, आणि सरकार म्हणते आहे की कोणत्या जाचक सरकार तरतुदी सांगा, आम्ही त्यांना बदलू. तर या दृष्टीने कुठेतरी बसून याचा निपटारा जे यावरची जे एक्सपर्ट लोक आहेत त्यांच्या मार्फतीने व्हायला पाहिजे.
आणि हे कदाचित सुप्रीम कोर्टही करू शकेल. पाहूया पुढे काय होतं. तर आपण लखन सिंहजीच्या शेतात आहोत. त्यामुळे कृषी कायद्यावर त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. काही प्रमाणात हा शेतकरी हिताचा, तर काही प्रमाणात हा शेतकऱ्यासाठी मारक ठरणारा, त्याच्या विकासासाठी मारक ठरणारा कायदा असू शकतो, असाच अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे. भेटूया आपण चौथ्या भागात पुन्हा त्यांच्या साहित्याकडे आणि सामाजिक सांस्कृतिक विचारांकडे. धन्यवाद.